निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अगं गावातल्या लोकांनी लय जोम आलाय बघ। अगं घराला तोरण काय बांधत्यात, रांगोळी काय काढत्यात। गावात लय मोठा सण आहे बघ, मला असंच वाटायला लागलंय। तसं कशा पायी करताय लोक? अरे खंडू, तू येडं का खुळायस रे? अरे गावात काय चालू आहे ते तुला ठाव नाही वय? काय आहे? तू ना पुरत्या आंधळ्यावानी करतोयस बघ। अरे जरा डोळं उघडून बघ, गावात काय चाललंय ते, म्हणजे तुला कळल। अच्छा, गावात नातांचा बंडारा आहे त्याच म्हणतीस वय? वय आता कस अक्का समद मुसाळ केरत गेल्यावानी झालंय बघ। आणि मला तर आता असं वाटायला लागलंय का आपली गावात काय बी किंमत उरली नाही बघ, काय बी। अक्काबाई, असं कशा पायी होतंय ग? तुझा एक बी बाण ठिकाणावर लागत नाहीये बघ। ए ग बसा, तुम्हाला काही दुसरी कामं नाहीत वे? बघील तवा स्वतःचीच उनी दुनी काढत बसलेला असतासा। अगं अक्का, जे घडतंय ना व तेच आम्ही सांगायला लागलोय बघ। त्या नाथ बुवांनी समद कसं तुझ्या नाकावर टिचून चालवलंय बघ। वय की आज नाथ गावात येत्याल, स्वतःच्या हाताने प्रसाद बी बनवताल, मग लोकांनी खाय बी देताल। मग काय लोक त्यांचा उद्या उद्या करतील। हा हा, मग चांगलं आहे की नाथ बाबा समजा लोकांसाठी करणार आहे, आपण बी त्यासनी मदत करू। चित्रे थोबाड फोडीन। ते नात काय आपले कोण नात लग्न आहेत, आपण त्यासनी मदत करायला? ते आपले कुणी असत्याल तर फकस्त आणि फकस्त शत्रू असत्याल। अगं असं काय करतेस अक्का, हे समजा गावाचं काम आहे। तू तर म्हणतेस तू गावासाठी काय काय केलंयस। होय, केलंयच मी ह्या गावासाठी लय, आणि लयच केलंय। पर त्यासनी ह्या समद्याचा इसर पडलाय। या नातांमुळं समद्यांचं डोसकं फिरलंय ना व, आणि त्यामुळं ह्या अक्काबाईला विरोध करायला लागलेत सगळे। अरे मी तुमच्यासाठी माझं समदा आयुष्य वाहिलं, आणि तुम्ही त्या उपकाराची परतफेड करायचं सोडून माझ्याच डोसक्यावर बसायला लागलायसा। पर त्यासनी ठाव नाही, ह्या अक्काबाईचा फेरा म्हणजे असा गरागरा फिरवून आपटीन का पाणी मागाय बी येळ मिळायचा नाही। त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। पर अक्का, गावात जर का ह्यो भंडारा पार पडला ना व, तर गावातली लोक त्या नाथासनी जास्त मान देत्याल, आणि तुला मुंगीवानी समजत्याल, मुंगीवानी। मिने
अजून भंडारा झाला नाही, बाकी आहे. लोक त्यांना हातासनी हत्ती समजतात ना व, पण ही अक्काबाई म्हणजे मुंगी आहे. आणि ही मुंगी हत्तीच्या कानात जाऊन कसं त्या हत्तीला गाडा गाडा लोळायला लावीन का नाही, ते त्यासनी बी कळायचं नाही. म्हणजे भंडारा नाही होणार असं म्हणतीस का तू? भंडारा होईल, पर त्यांनी ठरवलाय तसा नाही, ह्या अक्काबाईनं ठरवलाय तसा होईल. आजचा भंडारा ह्यो शेवटचा भंडारा असेल. यानंतर लोक स्वतःहूनच अनाथासनी म्हणतील का नाथ बाबा ह्या असल्या भंडाऱ्याचं ढोंग आमासनी दाव नका. असं काय करणारच आहे ग तू? कंड्या, तुला लयच प्रश्न पडतात हा, जरा दमदार की. आता मी बोलून दाखवायचे नाही तर सरळ करून दाखवणार आहे. आई आई, देवी आई. आता ह्यो प्रसाद खाऊन लोक नाही मिलीत तर नावाची अक्काबाई नाही. आता बघतेच ह्यो भंडारा कसा पूर्ण होतोय ते. खंड्या मीने, आता तुम्ही बघाच त्या नातांच्या भंडाऱ्याचा प्रसाद खाऊन गावातला एक एक माणूस कसा पटकी आल्यावानी मरतोय ते. समद गाव स्मशान होणार. लोकांनी जाळायला लाकडं बी पुरायची नाहीत. इतका खच पडल मुडद्यांचा. अक्का, अगं तू हे काय केलंस? एवढ्या लोकांच्या जीवावर उठलीस. मी सांगते त्यांना. चित्रे, जर इथनं हल्लीस का नाही तर तुला त्याच पाट्यावर ठेवून वाटण करीन तुझं. तुला वाटत होतं ना व ते नाथ बाबा लय भारी आहेत म्हणून?
आता त्यासनी म्हणावं दाखवा समद्या लोकांनी वाचून. मीना अगं चूल पेटव, काहीतरी गोडधोड खायला कर. आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, मग साजरी करायला ना ग. होय होय, लगेच करून आणते बघ. अक्काबाई, अगं असं झालं तर लोक गावातील ना नाथांना दगड मारून हाकलतील बघ. ज्यांचा अक्काबाई संग वैर त्यांची जगण्याची नाही काय खैर. नाथ बाबा गुरुदेव, मला जे जाणवलं आहे ते आपण देखील पाहिलं असेलच. होय गोरक्षा. आदेश अलग निरंजन. आपले ध्यान नसताना त्या अक्काबाईने ह्या प्रसादामध्ये काहीतरी विषासमान टाकले होते ना गुरुदेव? होय गहिनी, परंतु आता ती अशुभ गोष्ट या प्रसादामध्ये नाहीये. हा प्रसाद आता शुद्ध झाला आहे. वेळीच आपल्या ध्यानात आलं ते बरं झालं, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडला असता गुरुदेव. गहिनी ज्या भंडाऱ्याला साक्षात श्री महादेव आणि गुरु दत्त प्रभूंचा आशीर्वाद मिळाला आहे, त्या भंडाऱ्यामध्ये कोणीही विघ्न आणू शकत नाही. कोणतीही अशुभ शक्ती ह्या प्रसादाला अपवित्र करू शकणार नाही. गुरुदेव, अक्काबाईचं हे कृत्य म्हणजे अतिच झालं. तिला या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. भरतरी आपण स्त्रीला साक्षात अन्नपूर्णेचं रूप मानतो. ती स्वतःच्या हाताने अन्न शिजवून इतरांना खाऊ घालते, इतरांची क्षुधा शांत करते. परंतु ही अक्काबाई स्वतः स्त्री असून केवळ आपल्या अहंकारापोटी तिने ह्या पवित्र कर्माला कलंक लावला आहे. हा प्रसाद गावातल्या प्रत्येकाच्या उदरात जाणार आहे हे माहिती असून देखील तिने प्रत्येकाला हानी पोहोचवण्याचा विचार केला आहे. आणि हे कृत्य म्हणजे महापाप आहे. त्यामुळे तिला ह्या कर्माची शिक्षा अवश्य मिळणार. अलग निरंजन, आदेश. चला. अरे देवा, आई ग, अक्काबाई,
अगं काय झालं? त्रास अगं काय झालं तुला? अगं काय झालं? त्रास होतोय का? काय होतंय तुला? अगं बस एक. माझा हात दुखतोय. अगं वैद्यांना बोलू का मी? मी ना. त्रास होतोय अगं का? बाहेर ये. लवकर बाहेर ये. हात दुखतोय माझा. अगं बाई. हाताला काय झालंय? बसतेस का तू? का उभं काय तू? पाणी आणू. हा? देवीचं नाव घे. अगं वैद्यांना बोलू का? अरे देवा. आई आई देवी आई, माझा हात उचल ना. हातातनं तारण गेल्यावानी झालंय. अक्का नवलांकिता नवरूपात तेजोमय जणू प्रभात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। आजचा हा भंडारा अगदी व्यवस्थितपणे पार पडला आहे। आज तुम्ही जो प्रसाद ग्रहण केला त्याने तुम्हाला निश्चितच आत्मिक समाधान सुख प्राप्त झालं असेल आणि यापुढे आयुष्यात देखील ते अबाधित राहणार आहे। परंतु जेव्हा असा आनंद सोहळा घडत असतो तेव्हा पाठीमागे त्याला रोखण्यासाठी काही अशुभ शक्ती देखील कार्य करत असतात। तसंच मनुष्याच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतात, दुःख असतात आणि ते विधिलिखित असतात। आपापलं जसं कर्म आहे आणि पूर्वसंचित आहे त्याप्रमाणे आयुष्यामध्ये त्या अडचणी ते दुःख येणारच असतं। परंतु गुरु सद्गुरु ते दुःख त्या अडचणी तुमच्यापासून दूर करत असतात। तुम्हाला त्याची चाहूलही लागत नाही आणि गुरु सद्गुरु ते दूर करतात। गुरु सद्गुरूचं तुमच्यावर असलेलं प्रेमच आहे ते आणि ते अपार आहे। साक्षात परमेश्वराला सुद्धा मनुष्याच्या आयुष्यामध्ये जे विधिलिखित आहे ते बदलण्याचा अधिकार नाही। परंतु ब्रह्मा विष्णू महेश ह्या त्रिमूर्तींनी गुरु सद्गुरूला तो बदल घडवण्याचा अधिकार दिला आहे। आणि म्हणूनच गुरु सद्गुरु मनुष्याच्या भविष्यामध्ये हवा तसा बदल घडवू शकतात। परंतु त्यासाठी तुमची गुरु सद्गुरूवर तेवढीच श्रद्धा असणं आवश्यक आहे। ह्या कलियुगामध्ये गुरु भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे। गुरु वाक्य प्रमाण, गुरु माता पिता बंधू सखा देव ही भावना ज्याच्यामध्ये आहे त्याला गुरु सद्गुरु परमेश्वर कधीच एकटा सोडत नाही, नेहमी सहाय्यभूत होतो। आज इथे जो भंडारा संपन्न झाला त्यात देखील अनेक विघ्न येऊन गेली। गुरुदेवांनी तुमच्यावर कोणतंही संकट येऊ दिलं नाही। अर्थात हे नाथांचं कार्य होतं, त्यामुळे तुमच्यावर कोणतंही संकट येणारही नव्हतं। हे बघा, आपण आपापली कर्म तर करत असतोच, परंतु त्या कर्मासोबतच आपल्या गुरु सद्गुरूवर परमेश्वरावर श्रद्धा ही आढळ हवीच। कारण कर्मयोगासोबतच गुरुकृपा ही तेवढीच महत्वाची आहे। जर तुमच्यावर गुरुकृपा झाली तर तुमच्या जगण्याला एक विशेष मोल प्राप्त होईल। भंडाऱ्याची ही परंपरा तुमच्या भागामध्ये अखंडपणे सुरू राहील अशी आशा आहे। आज जितक्या भक्तिभावाने सगळे एकत्र आला आहात त्याच भावाने पुढे ही परंपरा पाळली जावी। चला येतो आता।
शुभम भवतु। आदेश, अलख, निरंजन। गावकऱ्यो, नाथ बाबांनी सांगितल्याप्रमाणे ही भंडाराची परंपरा आता पुढे आपण कायम ठेवायची आहे काय? गुरुदेव, गुरुदेव, भंडारा हा यथोचितरित्या पार पडला, परंतु तरीही त्या अक्काबाईंनी आपल्या शुभ कार्यात विघ्न आणलंच। त्यासाठी तिला शिक्षा झाली हे बरंच झालं। ज्या हाताने तिने प्रसादात विष कालवले तोच हात तिचा लुळा पडला। आजवर आपण अक्काबाईला प्रत्यक्ष शासन केलं नव्हतं, त्यामुळे आज जे घडलं ते करणं अत्यंत गरजेचं होतं। अक्काबाईला जी शिक्षा मिळाली ते लोकांसाठी एक उदाहरण आहे। शुभ कार्यात विघ्न आणणाऱ्याला परमेश्वर कधीच क्षमा करत नाही, आणि जर ते कार्य नाथांचं असेल तर नाथ स्वतः त्या अशुभ शक्तींना शिक्षा करतात। क्षमा असावी गुरुदेव, परंतु अक्काबाईला झालेली ही शिक्षा तिच्या पापकर्मानुसार कमीच आहे। तिला अजून मोठी शिक्षा व्हायला हवी होती। अक्काबाईच्या पापाचा घडा भरला की ते सुद्धा नक्की होईल। त्यानंतर तिची रवानगी थेट यमलोकात केली जाईल, तिथेच तिच्या पापांचा लेखाजोखा होईल। एका स्त्रीला आपण शासन करावं इतकी ती मोठी नाही। अक्काबाईसाठी ही एक संधी आहे, निदान तिने आता तरी सुधारावं। पण गुरुदेव, एवढं घडूनही संपूर्ण गावांनी नाथांचा भंडारा अनुभवला, प्रसाद घेतला, त्यातून झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। शिवाय आपल्या वाणीतून जे ऐकायला मिळालं ते कधीच संपू नये असं वाटत होतं। आता प्रत्येक पौर्णिमेला ह्या नाथांच्या भंडाऱ्याची परंपरा पाळली जाईल। लोक एकत्र येऊन स्वतः हे सगळं करतील। आणि गुरुदेव, अशा भंडाऱ्यांमध्ये ज्या अशुभ शक्ती विघ्न आणतील त्यांना शासन करण्याची जबाबदारी आपलीच असेल। होय गोरक्ष, नाथांच्या भंडाऱ्यामध्ये जो कोणी विघ्न आणेल त्याला नाथ कधीही क्षमा करणार नाही।